संताचं संतपान हे दिसण्यात नसून असण्यात असतं, बोलण्यात नसून ते करण्यात असतं, केवळ वरच्या आकारात नसून ते खऱ्या अर्थाने विचारात असतं. महाराजांनी विचार केला की ज्यांच्या अंगी संतपण नाही, पण अशा लोकांच्या पाठीमागे भरपूर समाज चाललेला आहे. कारण काही लोकांकडे शब्दसृष्टी फार असते, वागणं नसतं, आचार नसतो, शब्दाचा भरणा फार असतो, ते लोकांना भरून टाकतात. समाज त्यांच्या पाठीमागे आणि म्हणून या जगामध्ये खरे संत कोण? कारण खऱ्या संताशिवाय जीवनाचा उद्धार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये खरे तारक आणि खरे उद्धारक संत महात्मेच. अशा खऱ्या संतांचा अंतर्लक्षण महाराज अभंगाच्या वैष्णव तो दया वैष्णव तो दया अवघी देवा भरी माया. तर खरा वैष्णव तोच आहे, खरा संत तोच आहे की ज्याची अवघी माया सर्वांगीण माया देवावर आहे, अर्थात भगवंतावर आहे, तो खरा वैष्णव आहे. अवघी देवावरी माया. आपण जर सामान्य जीवनाचा विचार केला तर सामान्य माणसाचं देखील प्रेम असतं. कशावर असतं? ज्या काही संसारिक वस्तू आहेत त्यावर असतं. घरदार, शेतीवाडी, जमीन जमला, पैसा अडका, मुलं बाळ, अमुक तमुक. बरं, माणसाचं प्रेम केवळ एकाच वस्तूवर राहू शकत नाही. माणसाचं प्रेम सारखं बदलत आहे. मी तुम्हाला विचारतो, लहानपणी, बालपणी त्या मुलाचं प्रेम कोणावर राहतं? आई वडिलावर. बरं, ते किती वर्ष राहतं? तर वर्षाचं माप नको, दिवसाचं हे माप इथं माफ करू लागणार. शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान. तर जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत त्याचं प्रेम आईवडिलांवर राहतं. असं सर्वातच नसतं. काही सुपुत्र असतात ते जन्मभर आईवडिलांची सेवा करणार.
शेवटला आवाज. बरं, लग्न झाल्यानंतर नेमकं प्रेम कुठं जातं? गृहमंत्र्यावर. गृहमंत्री म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे नव्हे. गृहमंत्रीना कुटुंब, पत्नी. बरं, त्या पत्नीवर तरी किती दिवस प्रेम राहतं? तर जोपर्यंत त्याला मुलबाळ होत नाही तोपर्यंत. एकदा का मुलबाळ झाले की ते प्रेम संपत, पत्नीचं संपत, मुलाबाळावर येतं. संतांचं प्रेम असं पांगलेलं प्रेम नसतं. ते प्रेम करताना दिसतात, पण त्याचं खरं प्रेम देवावर असतं. संतांच्या प्रेमाचं स्थान एक भगवानच असतो. महाराज बोलतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण आणि नावडे जलधन कोण? त्यांच्या प्रेमाचा विषय भगवानच झालेला असतो. एक विषय तो सकळांचा. आळंदीचं प्रेम ज्यांच्यावर आहे असे आपले डॉक्टर महाराज आज आपल्या कीर्तनामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून माझ्यातर्फे त्यांचं मी अभिनंदन करतो. जसा मासा म्हटलं की त्याचं प्रेम पाण्यावर. माशाला पाणीच आवडतं, कृपण माणसाला धनच आवडतं, पतिव्रतेला पतीच आवडतो, तसा भक्ताला देवच आवडतो. जलदो प्यारा माचरी, जलदो प्यारा माचरी, लोभी प्यारा दाम, लोभी प्यारा दाम, माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम, माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम. विठ्ठल मातेला आपला मुलगाच आवडतो, बालकच आवडतो.
वैष्णव तो दया अवघी देवा याची सर्वांगीण माया काही प्रेम इकडं काही प्रेम तिकडं असं संताचं नसतं ते आपलं असतं संतांनी आपलं सर्वांगीण प्रेम भगवंताला अर्पण केलेलं असतं मग ते खरे संत होतात संत हे माईक पुस्तकात चिकटत नाही संतांनी धरलेला असतो देव देवाला संत सोडत नाही तसा भगवान देखील संतांना सोडत नाही वैष्णव तो दया अवघी दैवावरी माया इथं माया शब्द ठेवला पण थोरा मोठ्याच्या मुखातून ऐकलं असं की प्रेम जरा वेगळं माया जरा वेगळी प्रेम हे सनिमित्त असतं आणि माया ही निर्निमित्त असते प्रेम हे पातळ असतं माया जरा निबर असते क्षुल्लक कारणावरून ज्यामध्ये बिघाड निर्माण होतो त्या व्यक्तीला प्रेम असं म्हटलेलं आहे आणि प्रबळ जरी कारण घडलं तर ज्यामध्ये कसलाच बिघाड निर्माण होऊ शकत नाही त्या व्यक्तीला माया असं म्हटलेलं आहे विठ्ठल आता प्रेमाची पराकाष्ठा तीच माया आहे आणि भगवंताला जी भूक आहे ती अन्य वस्तूची नव्हे खऱ्या ओरिजिनल प्रेमाची थोर प्रेमाचा हाची दुष्काळ दयाला कोणताला दुष्काळ प्रेमाचा आहे आपल्याला दुष्काळ पावसाचा असतो पण या वर्षी काय पावसाचा दुष्काळ आपल्याला नाही या वर्षी पावसाने महाराष्ट्रामध्ये अगदी रेलचेल करून पावसाचा दुष्काळ नाही तेव्हा देवाला दुष्काळ प्रेमाचा असतो प्रेमाचा भक्त मिळाला की भगवंताला फार मोठा आनंद होतो देवाला भगवंताला सगळं काही प्राप्त आहे सगळं त्याने निर्माण केलं त्याला काहीच कमी नाही त्याला जी कमी आहे ती प्रेमाची ओरिजिनल प्रेमाची तोच खरा वैष्णव की ज्याची अवघी माया देवावर आहे सर्वांगीण प्रेम देवावर तो खरा वैष्णव आहे आणि म्हणून या प्रेमाच्या बाबतीत जर विचार केला
प्रेमाच्या बद्दल नाव घेताना नारद महर्षी जो दाखला देतात तो गोकुळाशी लोकांचा यथावत गोपिकांना गोकुळाशी लोकांचं भगवंतावर फार मोठं प्रेम होतं. जसं नारद महर्षी गोकुळाशी लोकांचं नाव घेतात तसं कबीर महाराज देखील प्रेमाच्या बद्दल इतराचं नाव समोर करत नाही. ते नाव घेतात ते गोकुळाशी लोकांचं. कबीर महाराजची कीर्ती फार झाली. जेते माणसं जेते भक्त कबीर महाराजचे वापर करू लागले, कीर्ती गाऊ लागले, नाव घेऊ लागले. तेव्हा ते कीर्तीचे शब्द त्यांच्या कानी जाऊ लागले आणि ते कीर्ती कानी पडल्यानंतर उलट कबीर महाराज बोलू लागले, कबीर कबीर क्या कहे, कबीर कबीर क्या कहत है, जाए जमुना के तीर, एक एक ग्वालन के प्रेम में बह गए कोट कबीर. कबीर महाराज बोलतात, मला ही बात कुठं समजू नका. माझ्यापेक्षा जगामध्ये फार मोठे पडले, मी अगदी किरकोळ आहे. अर्थात ही त्यांची नम्रता आहे. कोणतेही संत असो त्यांच्याकडे नम्रता असते. आणि असे जे अक्षर संत असतात त्यांची कीर्ती त्यांचं नाव करण्यासाठी अन्य काही करण्याचं कामच असतं. जसं तुकाराम महाराज सांगतात ना, वाऱ्या हाती माप कबीर महाराज देखील प्रेमाच्या बद्दल नाव घेताना गोकुळ असे लोकांचं नाव घेतात. आणि मग भगवंताला जीवनामध्ये फक्त प्रेम आवडतं. आणि असे जे वैष्णव झाले अशा वैष्णवांची कीर्ती अनेक ग्रंथातून, अनेक पुराणातून, 4 वेदातून, 6 शास्त्रातून गायलेली आहे. वैष्णवांची कीर्ती गायली
नावाचे थोर वैष्णवांची कीर्ती अनेक ग्रंथातून, पुराणातून, शास्त्रातून, चार वेदातून गायलेली आहे. वैष्णव तो दया अवघी देवावरी माया, ज्याची सर्वांगीण माया भगवंतावर तोच खरा वैष्णव. असा जो खरा वैष्णव, असा जो खरा संत, त्याला या जगामध्ये आपलं जीवन जगत असताना नेमकं काय काय प्रमाण नसतं, काय काय आवडत नसतं, त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. त्यांना इतर काही प्रमाण नाही, अर्थात त्यांना इतर काही आवडत नाही देव सोडून. त्यांना तन प्रमाण नाही, अर्थात शरीर प्रमाण नाही. त्यांना धन प्रमाण नाही, अर्थात संपत्ती त्यांना प्रमाण नाही. त्यांना जन प्रमाण नाही, अर्थात समाज लोक त्यांना प्रमाण नाही. तन का प्रमाण नाही, तन का आवडत नाही, तर हे नाशिवंत होऊन याच्या ठिकाणी अनेक आपत्ती, अनेक दोष, अशा कारणाने संत महात्मे देहावर प्रेम करत असतो. देहावर प्रेम करतच नसतात. देहाबद्दल कसे राहतात? भक्ताईसे जाना जय देही उदास, देही उदास गेले आशा पाश निवारोणी. देहाच्या बद्दल उदास राहतात. सर्व जगाला देह आवडतो, पण संतांना मात्र एवढा प्रेमाचा देह पण त्यांना तो आवडत नाही. विठ्ठल
प्रमुख कारण म्हणजे हे नाशिवंत आहे, याला किती जपा, किती जोपासा, किती प्रेम करा, पण शेवटी एक दिवस हे मरणार, नाशाला प्राप्त होणार. आणि म्हणून कबीर महाराज बोलतात ना, इसतन धन की कहो इसतन धन की तेव्हा अशा काही दोषाच्या कारणाने अनेक दोष आहेत शरीराच्या ठिकाणी आहेत. किती याला जपा, किती असं करा, पण शेवटी शरीर आपल्याला नाशाला प्राप्त होणार आहे. मग याचं पाहायचंच नाही का, करायचंच नाही का, करा, पण थोडं प्रमाण ठेवा, थोडं प्रमाण ठेवा. कारण आधी तिथं माती, कारण जो अति देवावर प्रेम करणार तो मनुष्य अधोगतीला जाणार, आणि जो देवावर प्रेम करणार तो सद्गतीला प्राप्त होणार. खरा परमार्थ करण्यासाठी देहाची, शरीराची, शक्तीची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात, नको जाऊ देवभंगा, माझी गतेची सामुग्री ते अवसना होती. शरीरामध्ये बळ असावं, शक्ती असावी, त्याकरता त्याला काही खाऊ पिऊ करावं, म्हणजे परमार्थ करण्यासाठी बरं का, बाकी नाही. त्यांना शरीर आवडत नाही, का आवडत नाही, ते नाशिवंत आहेत. अनेक प्रकारचे दोष देहाच्या कारणाने संत महात्मे त्याच्यापासून जरा अलिप्त राहतात. एवढं म्हणावं तसं प्रेम करत नसतात. तशी इतर माणसं किती आसक्ती, किती आसक्ती, त्याला तोड नाही, तोड नाही. फार काही माणसं फार शरीर म्हणजे देव. ज्याने सगळी आसक्ती सोडली भौतिक विषयाची, त्याला खऱ्या अर्थाने त्या माणसाला ते मिळत नाही. देवाची खरी प्राप्ती होण्यासाठी याकरता त्याने सगळे विषय सोडले, वरून नव्हे, ज्याने मनातून सोडले त्याला देव.